कशात भावांनो आणि बहिणींनो, कशात बायको सोबत. तर आता वाजलेत रात्रीचे 11 वाजून 12 मिनिटं आणि आपल्याला 12 साडेबारा पर्यंत निघायचंय. तर मी रेडी व्हायला घेतो. रेडी होऊन आपण भेटू आणि गेट रेडी विथ मीचा व्हिडिओ बनवतो आणि ते टाकतो इन्स्टावरती आणि युट्यूब वरतीही. मी रेडी होतो आणि आजचा ड्रेसिंग काहीतरी वेगळंच आणि जास्ती काही घेतलं नाही, नॉर्मलच घेतलंय. कारण की आपण चाललोय आता एकविराचे आई एकविराचे दर्शन करायला. तर हा ब्लॉग सध्या नॉर्मलच असणार, एवढे शिव्या नसणार, प्रेमाळू असणार, छान असणार. आणि माझी तब्येतची थोडी लागले, थोडी तब्येत खराब आहेत, म्हणजे 30-31 पासूनची तब्येत खराब आहेत. मला जेवायला जमत नाहीये, मला पाणी लागत नाहीये, मला भूक ताण काहीच नाही लागत, झोप लागत नाही, तब्येत खूप खराब आहे. माझ्या अंगात ताकद खूप आहे, एनर्जी खूप आहे, पण भूक लागत नाही आणि जे जेवतोय ते निघून जाते, तर म्हणून मी जेवत पण नाही. पाणी पण 2-3 दिवसात मी अर्धा ग्लास 1 ग्लासच पितोय. आताही सध्या मी जेवणाचा प्रयत्न केला होता, तेही बाहेर निघालं. तर मी या ट्रिपवरती प्रयत्न करणार की जास्त काही जेवू नाही, फक्त ड्रिंक्स आणि एनर्जी ड्रिंक्स वरती पाणीवरती जाऊ. कारण की आपल्याला आई एकविराला जायचं आणि मग लोहागड फोर्ट चढायचा आहे, लोहागड फोर्ट चढायचा आहे. तर ते दोन्ही चढायचं बघूया. ड्रेसिंग मी सध्यासाठी साधी सिंपलच ठेवले आणि स्पोर्ट्स शूज घालून जातोय. कारण की ट्रॅकिंग करायचं तर मला माहित नाही लोहागड किती चढायचं. कारण की आम्ही एक वेळा हरिश्चंद्र चढायला गेलेलो, तिकडे मी नॉर्मल शूज घालून घेतलेलो, तर लय त्रास झालेला, म्हणून स्पोर्ट्स शूज घेऊन चाललोय, ट्रॅकिंग शूज घेऊन चाललोय. तुम्ही चेंज करून भेटतो तुम्हाला. तर आता जस्ट चेंज करून झालं, वॉच पण चेंज केले, हे टाकले आणि खालती फॉर्मल ब्लॅक पॅन्ट टाकले आणि हे थोडं खादी टाईप आहे, तर गरम होणार आपल्याला. आणि आपण हे जॅकेट घालतोय कारण की हे थोडंफार सूट होतंय. लेदर जॅकेट विचारत होतं ब्राऊन कलरचं, पण तो सध्यासाठी नाही, हाच घालून जातोय. ह्याचं झिपर पण, त्याचं झिपर खराब झालंय, तर हा घालून जातोय. कारण की जर लागलं तर याला बाहेर काढून आपण ठेवून घेऊ शकतो. अजून काय तर घालायची गरज नाही आपल्याला. एवढं बोललं बस झालं. पण ग्लोव्स घालतोय, अजून काय पाहिजे ना आपल्याला. आणि स्पोर्ट्स शूज घालतोय खालती. ऑलमोस्ट रेडी झालो, हेल्मेट घेतलंय सेफ्टीसाठी. आता 11:20 झालेत, बघूया कधीपर्यंत निघतंय. तर हे बघू शकता तुम्ही मी कसं रेडी झालोय आणि कसं लुक वाटतंय. तर हे बघा, ब्ल्यू खादी टाईप आहे, ह्याच्यात आपलं ग्रे टाईप जॅकेट आहे. मी ग्रेश बोलणार कारण की मला जसं वाटतं मी तसंच बोलतो. आणि ही आपली स्टायलिश वॉच, जो हा लुक सोबत चांगला जातोय. आणि आपलं ब्लॅक फॉर्मल पॅन्ट आणि बाकीचं सामान इकडे, आपलं हेल्मेट, स्पोर्ट्स हेल्मेट, चष्मा उद्यासाठी फोटोशूटसाठी, आणि हा 2 लायनर, एक फेस मास्क आणि एक केसांसाठी. इयरफोन नाही घेत आहे कारण की इयरफोनची गरज नाही, काय करणार, कुठे मेसेज किंवा फोन करत बसणार आहे. आणि जर लागलं तर डायरेक्ट करणार. एक चार्जिंग केबल घेऊन घेतो कारण की सगळ्यांकडे गाडी आहे, गाडीमध्ये चार्जिंगचं सुविधा आहे, तर आपण त्याचा वापर करू, त्याचा उपयोग करू. जर आपण ब्लॉग कंटिन्यू फोननेच करणार आहे, आपल्याकडे 2 डिव्हाइस नाही, 2 डिव्हाइस असले असतं तर एवढं त्रास नसलं असतं. तर आपण याच डिव्हाइसनी ब्लॉग करणार आहोत. आपण एक प्रयत्न करू की जसं बॅटरी कमी झालंय ना, 50%, 60% झाले, तर आपण गाडीने चार्ज करून घेऊ. चला कधीपर्यंत निघतात माहित नाही, अजून वाजलेत 11:30 वाजलेत. बघूया, भेटू. बायको सगळं, लव्ह यू, मिस यू, किस यू, काळजी घ्या. 12 वाजलेत आणि माझे मित्र माझी स्कूटी घेऊन गेलेत. त्यांच्या कोणतरी रिलेटिव्ह येतोय त्यांना पिकअप करायला बस स्टेशन. अजून आले नाही, 10 वाजताच येणार होते. आणि मी तुम्हाला सगळं सांगितलं नाही, सांगितलं आठवण नाही. मला एवढं आठवण आहे की मी तुम्हाला सांगितलं की माझी तब्येत बरी नाही आणि मला जेवण जात नाही आणि पाणी जात नाही म्हणून. अजून आणखी काय काय होतंय मला, मी किती दिवस झाले असेल वॉशरूम गेलं नाही, कारण की काय खाल्लंच नाही तर काय निघणार काय. मी ओकतोय कंटिन्युअसली, मला ओकणं चालूच आहे. आणि मला एकतर झोप येत नाही, कदाचित तिथे आली तर आली, नाही तर झोप येत नाही. आणि जर झोप येते तर कंटिन्युअसली मी 12 ते 18 तास झोपतोय, असं आहे. आणि झोप नाही येत तर येतच नाही, एवढं त्रास होतोय, ओकतोय, चक्कर येत आहेत, काय किती काय होतंय माझ्यासोबत. आता 12 वाजले, ते लोक आले नाहीत. गाडीवरती मी झोपणार असं वाटतंय, बघूया काय होतोय ते. जर मला काय होणार असेल, होत असेल, तर प्लीज आई मला तुमच्याकडे येऊन जाऊ दे, घरी येऊ दे, मग होऊ दे. कारण की माझ्यामुळे मित्रांना, वडिलांना आणि बायकोला त्रास नको. घरी असलो की काही टेन्शन नसेल, सगळं निरांतप्रमाणे होईल. बाहेर गेलो की नको, तुमचे दर्शन घेऊ, आपल्या जे प्रार्थना आहे तुमच्याकडून, जे विनंती आहेत, जे मागणी आहेत,
नवस तर नाही बोलणार, पण नवस सारखं जे आहे ते तुमच्याकडे येऊन जाऊन दे, होऊ दे. मग जर काही व्हायचं असेल तर घरी येऊन होऊ दे. कारण की माझ्यामुळे त्यांनाही उगाच त्रास नको, वडिलांनाही त्रास नको, बायकोलाही त्रास नको. तर घरी येऊन होऊ दे. तर सुखरूपात तुमचं दर्शन होऊ द्या आणि हा प्रवास होऊ द्या तुमच्या आशीर्वादाने. आणि मी देवांचं नाव घेतो. आमचा ग्रुप जायचा आधी नाव घेऊनच जातो गणपती बाप्पांचा. पण मी आता सध्यासाठी तुमच्या समोर, बायको समोर, जगासमोर ओम गौरी देवी नमः सांगतोय. ओम गौरी देवी नमः घेतोय नाव देवाचं आणि गणपती बाप्पा मोरया सांगतोय. 12:40 झालेत, अजून आत्ताच जस्ट आले लोक आणि मी हेल्मेट घेऊन निघतोय. या फोर्टच्या बिल्डिंग मध्ये सगळे भेटत आहेत. आता बघू किती लोक आलेत. व्हिडिओ कॉलवरती तर चालू आहे की सगळे आलेत, बघूया किती लोक आलेत. आणि ब्लॉग पूर्ण ट्राय करणार की सगळं काय दाखवू तुम्हाला, सगळं काय अनुभव ठेवू. बघूया काय काय दाखवू शकतो, काय काय बोलू शकतो तुम्हाला. त्यापर्यंत थांबा, ब्लॉगवरती बघत राहा, अजून काय भेटलं तर. दोन वाजायला आले, अजून निघाले नाहीत. एकविरेक तर सगळे आम्ही जातो एकविरेक दर्शनासाठी राईड करू. तर सगळ्यांनी नीट आणि सुरक्षित राईड करा. आणि जे रास्ता दाटते वगैरे असतील तर ते तू त्याच्या पदराची घाल, पायाची घाल आणि आमचा सुखरूपाने एकदम सुरक्षित पोहोचवा. जय एकविरा माते. होय महाराजा. गणपती बाप्पा मोरया. मोरया. तर शेवटी 2:15 आम्ही निघालो. काय बोलतो? 12 वाजताचं टायमिंग होतं. आम्ही निघता 2:15 निघतोय. अरे हा, आता पोहोचू कधी आपण माहिती आहे? 4 वाजता पोहोचू. 4 पण नाही, 4 नाही, 5:30. 5, 5:30. चल. आता सध्या पेट्रोल पंपला आहे आणि मी मूत्र विसर्जन करून झालंय, आपलं वॉशरूम करून झालंय. सगळे पेट्रोल भरतात आणि सगळ्यांनी 3-3, 4-4 जोडी कपडे घातलेत. आणि मला सांगितलंच नाही की तिकडे आंघोळ करायचं होतं. मी कपडे घेतले असते. आता आल्यानंतर हे लोक बोलतात की तिकडे आंघोळ करायची तर कपडे घ्यायला पाहिजे होते. हे आमची गँग आहे, खोड गँग. सांगितलं पाहिजे होतं कपडे घ्यायचे, आंघोळ करायचं, टॉवेल वॉल घेतलं असतं, बॅग घेतलं असतं, काहीच सांगितलं नाही. आल्यानंतर सांगतायत. लाईन अप करून फोटोशूट आणि व्हिडिओ चालू आहे, मग निघूया. पेट्रोल भरता फाउंटेन पोहोचलोय. 3 वाजले. चाय घ्या ना पटापट. पहिल्या त्यांच्या घशीमध्ये म्हणते पाण्याने. 4 वाजले. ठाणे क्रॉस केल्याने इकडे चाय वाय पिते. अंगात किडे किती आहे माझ्या छातीत जळजळ होतोय आधीपासून. मी काय जेवलो नाही आणि मी इकडे गरम गरम चाय पितो, त्याच्यात खूप अंगात किडे माझे. सगळे टाइमपास करतेत. 4 वाजता थांबले, 4:30 व्हायला आले. वडापाव खायला थांबलोय. 6 वाजले. 50 झाले. एंट्रन्सला पोहोचलोय. इकडे नाश्ता करतोय, तिकडे वडापाव वगैरे सगळं चांगलं नव्हतं म्हणून. पोहोचलो. एकविरा वरती चढतो आम्ही. तिकडे जायचं कदाचित. 8 वाजले आम्ही पोहोचलो आणि एक माणूस पडला बाई. एक तर माझे पैसे संपलेत आणि मी पैसे आणले पण नाही, नाहीतर मी पण काय घेतलं असतं. आणि दुसऱ्यांचं पैशाने घेतलेलं लागत नाही म्हणून मी घेतलं नाही. माझ्या मित्रांनी घेतलं ओटी भरायला, पण मी नाही घेतलं. बायको मी तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी मागणी करायला गेलेलो, आपल्यासाठी बोलायला गेलो.
दर्शन झालं आहे हिचं, पण आतमध्ये फोटो व्हिडिओ काढायची अनुमती नव्हती तर नाही काढलं. आता आम्ही थांबलोय आणि निघतोय थोड्या वेळ. फोटो चाललंय, फोटो व्हिडिओ काढले, आता निघतायत. आणि वाजले आहे 9:30. काल उतरणार, शॉपिंग करायचा विचार आहे यांचा. काय नाही घ्यायचंय? ते एका मित्राने हे घेतलंय, देवीचा फोटो हा पहिला आला. आईचे दर्शन झाले पण मन शांत नाही झालं, मन तृप्त नाही झालं, मन वेचान आहे. कारण की बायको नव्हती तर काहीच इच्छा होत नाही, काय आनंद होत नाही, आनंद प्राप्त नाही झाला मला. बायको असली असते तर खूप आनंद भेटला असतं, ती सोबत असली असते तर त्यांना दाखवलं असतं, आम्ही दोघं सोबत केलं असतं, ते नवस दिलं असतं आईला. मन शांत नाही झाला. आणि मी जसं ठरवलं होतं की बायकोच्या हातानेच टीका लावणं, तर मला टीकाही नाही लागला. मी पाया पडलो तिकडे पण मला ते टीका लागलंच नाही. मन शांत नाही झालं. आनंदित आहे पण एवढं नाही, कारण की भेटलं नाही. बायको सोबत असली असतं ना तर खूप आनंद भेटला असता, तिला दाखवलं असतं. बघूया, दर्शन झालं. आता लोहागर फोर्ट जायचंय. 10 वाजले, कधीपर्यंत निघतात आणि कधी घरी पोहोचतात बघूया. आता मी मित्राची गाडी चालवतोय, त्याने दिले चालवायला म्हणून चालवतोय. होत नाही तर आपण फोर्स केलं नाही कोणाला, बाबा द्यायचं तर द्या, नको द्या. काय तरी झालंय, लोहागड फोर्ट बंद आहे आणि पावाना चालू. बोर्ड भेटते एवढं काय आहे गोष्ट. तेच बोललो की तिथेच उभा होतो. ते पाहुणा लेके इकडे कॅम्पिंग वॅम्पिंग करू शकतो आपण. हे म्हणजे यांच्याकडे येऊन 1000 रुपये, 1500 रुपये, 1200 रुपये एवढेच प्राइसिंग आहे. कधी कधी 800 रुपये पण असतात. पावाना लेक, हे आपले काही मित्र बसलेत आणि व्ह्यू चांगलंच आहे. जरा एक्साइटेड नाही, छान आहे, मूड नाही, कारण की बायको नाही. एकविराचे दर्शन बायको सोबतच करायचे होते, त्यांना घेऊन. म्हणजे नवस तर नाही पण ते काय थाळ देतात ते करायचं होतं. फोटोशूट करून झाले, आम्ही निघतोय आता. 12:05 झाले. जस्ट आता एक ऍक्सिडेंट झाला आमचा मित्राचा, BMW वाल्याचा. ट्रकने ठोकलं आणि आता आलो रेस्टॉरंटला काही जेवायला, नाश्ता करतो. या सगळ्यात माझा त्रास अजून चालूच आहे. माझा त्रास कमी नाही झालं, बंद नाही झालं, जडजड होतच आहे छातीमध्ये. आणि आता जेवायला आलो. 1:30 वाले अजून जेवण नाही आलं. ताटवर देऊन गेलं. आपल्याला घरी पण पोचायचं, कधी पोचणार 8, 7:30 वाजणार वाटते. स्टार्टर आलंय, 3:15 जेवण झालं, 9,500 बिल झाले. काहीतरी एक्स्ट्रा काढायचं बोलतात आलो. 1000चा बजेट होता, अजून एक्स्ट्रा काढायचं बोलतात. तर भावांनो, बहिणींनो, बायको, अर्धे लोक, येडे लोक फिरत होते. एवढं स्पीड मध्ये चालवलो की ते लोक एक्सप्रेस वे मध्ये चढलात आणि एक गाडीवर 1,500चा फाईन भरून आले. आणि 22 किलोमीटर लांब होते. तर मग आम्ही आराम केलं, झोपलो थोडं, चाय वाय पियालो
आणि आता परत थांबलोय कारण की अर्ध्या लोकांना बाथरूम लागले, वॉशरूम साठी गेलो. म्हणजे आता वाजले 4:30, कधीपर्यंत घरी पोहोचतोय माहित नाही. 6 वाजलेत. हे लोक काय ना काही खायला पियायला थांबतात इकडे तिकडे. अजून घरी पोहोचलं ना, अजून 1.5 तास दाखवत आहे. कुठला रोड मारत आहे माहित नाही. मी आणि माझा भाऊ येत होतो लोणावळ्यावरून, तेव्हा आरामात पोहोचलो होतो आम्ही अर्धा 1 तासात. त्यांच्यासोबत अजून पोहोचलो नाही. काय टाइमपास करतायत. तर भावांनो, बहिणींनो, बायको, जस्ट आता पोचलोय. 7:30 होत आहेत. तुम्ही टाइम बघू शकता. माझं अनुमान बरोबर होतं. माझं कॅल्क्युलेशन, माझं प्रेडिक्शन नेहमी बरोबर येतो. तर तसंच होतं. मी बोललो होतो 7:30-8 वाजवणार तुम्ही लोक, आणि 7:45 होतं. 7:30 पण नव्हतं, 7:45 होतं. तर प्रॉपर माझं प्रेडिक्शन अनुमानित आम्ही पोचलो. तेवढंच वेळ लागलं. कोण धडपडत होतं, कोण पडत होतं, कोण हरवत होतं, कोण बाबा पैसे भरून आला, कोण पडून आला, कोण झोपून पडत होता, कोणाची काय अवस्था, पण सगळे सुखरूपात जाऊन आले. ते गणपती बाप्पाचं नाव घेतलं होतं जायचं आधी, बायकोचं नाव घेतलं होतं, एक वेळाचं नाव घेऊन प्रवास सुरू केलं होतं. तुमच्या तिघांच्या कृपामुळे हा प्रवास चांगलं प्रमाणित झालं आणि कोणाला काहीच त्रास न झाला, काहीच हानी न झालं. सुखरूपात आलं सगळे. आणि मला जसं पाहिजे होतं तसं झालं. मला जास्ती काय करायचं नव्हतं. म्हणजे आपण लोहागड फोर्ट जाणार होतो, पण काही कारणामुळे तो लोहागड फोर्ट बंद होता, तर ते जायला भेटलं ना आपल्याला. आणि तिकडून आपण पवाना गेलो. तिकडेही ते प्रॉपर्टी ओनर्स नाटके करत होते, तिकडे जास्ती काय करायला भेटलं ना आपल्याला. तर थोडंफार फिरलो आणि निघालो. तर मला फक्त आई एकविरा जायचं होतं. आईचं दर्शन घ्यायचं होतं, पाया पडायचे होतं आणि लगेच यायचं होतं. तसंच झालं. पण लगेच येताना पण कसे आहेत की अर्धे लोक रायडर्स आहेत, अर्धे लोक फुल रायडर्स आहेत, म्हणजे उडवणार आहेत. तर ते लोक इकडे तिकडे हरवतात, इकडे तिकडे पडून जातात. त्यांना शोधून आणा, चुकीचं मार्गावर जातात, त्यांना परत बोलवा, त्यांच्यासाठी थांबवा लागतं. सगळ्यांना घेऊन चालावं लागतं. म्हणून एवढं उशीर झालं. येता 8 वाजलेत. नाहीतर आमचं अनुमान होतं की आम्ही दुपारी 3-4 पर्यंत पोहोचणार आरामात. काय नाही झालं. हा एकविराचा ट्रिप झालं. त्या निमित्ताने मला पवाना लेक बघायला भेटलं. मला जायचं होतं, पण आता जाऊन बघितलं त्यानंतर मला नाही जायचं पवाना लेक. तिकडे कॅम्पिंगचं नावाखाली एवढूसा टेंट देत आहेत. तेवढूसा टेंटमध्ये कसं झोपायचं, काय शेअर करायचं, काय करायचं, मला नाही जायचं. बाकी चांगलं झालं. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या भावांना, मित्रांना, बहिणींना, फॅमिलीमध्ये सगळ्यांना पाठवा हा व्लॉग. तोपर्यंत आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. सी यू. बाबा मेरी जान. भेटूया. बाय बाय को साहेबा. लव यू, मिस यू, किस यू. काळजी घ्या.